नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दी अण्णा शो मध्ये। माझ्या एका जवळच्या मित्राने त्याच्या एका जवळच्या मित्राला झोपेचं औषध पाजून त्याची किडनी आणि त्याची शेती विकून शेवटी फायनली आयफोन 16 प्रो विकत घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये नॅचरल टायटेनियम। तर आज आपण डिस्कस करू की कोण आयफोन घ्यायला पाहिजे किंवा कोण घ्यायला नाही पाहिजे, आणि जर घ्यायचं असेल तर कसं घ्यायचं हे मी शेवटला सांगणार आहे। 16 प्रो मध्ये त्यांनी ॲपल इंटेलिजन्स दिलंय, AI दिलंय, त्यांच्या स्वतःचं ॲपल इंटेलिजन्स दिलंय, जे की बीटा व्हर्जन मध्ये आले असेल, तुम्ही टेस्ट करून बघू शकता। दुसरं दिलंय त्यांनी कॅप्चर बटन, हे दिलंय फोटोज काढण्यासाठी, व्हिडिओज काढण्यासाठी। मला असं वाटतं की काय बटनाची गरज नाहीये। तिसरं म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही ॲपल रॉ शूट करू शकता। बेसिकली कसं असतं, सिनेमामध्ये किंवा मोठ्या मोठ्या प्रोडक्शन्समध्ये हे यूज केलं जातं। रॉ मध्ये शूट केलं जातं ते कलर ग्रेडिंगसाठी। कलर ग्रेडिंगमध्ये तुम्हाला भरपूर कलर्स मिळतात म्हणून रॉ मध्ये शूट केलं जातं। तर हे रॉ ह्यात तुम्ही शूट करू शकता आणि तेही तुम्ही डायरेक्ट हार्ड डिस्कमध्ये रेकॉर्ड करू शकता। जर तुम्ही एक क्रिएटर असाल, जर तुम्ही यूट्यूबवर व्लॉग करत असाल किंवा तुम्ही इंस्टाग्रामवर रील्स शूट करून टाकत असाल किंवा तुम्ही कुठला तर असा प्रोफेशनल काम करत असाल जे मीडिया रिलेटेड आहे आणि असे कुठल्या गोष्टी जिथे तुम्हाला पटकन कॅमेरा काढून पटकन शूट करून पटकन एडिट करून द्यायचं असेल, त्या लोकांनी हे कॅमेरा किंवा हे फोन घेतलेलं चांगलं आहे। डायरेक्ट हार्ड डिस्क बसल्यानंतर तुम्ही डायरेक्ट हार्ड डिस्कमध्ये रेकॉर्ड करून एडिट करू शकता। ह्या फोननं आपण पूर्ण सिनेमा शूट करू शकतो। ह्याच्यामध्ये आहे 4K 120 फ्रेम, म्हणजे तुम्ही 4K 120 फ्रेममध्ये काढून स्लो मोशन वगैरे पण करू शकता। आता ॲक्च्युली आयफोन 16 प्रो ह्यासाठीच दिलं आहे की प्रोफेशनल क्रिएटर्स जे आहेत त्यांच्यासाठी हा फोन बनवलेला आहे। समजा तुमच्याकडे आयफोन 15 आहे, XR किंवा त्याच्या अलीकडचे फोन वापरत असाल आणि तुम्हाला जर अपग्रेड करायचं असेल तरीही चालेल, कारण तुम्हाला ते चेंज समजून येईल। जर तुम्ही 15 वापरत असाल किंवा 15 प्रो वापरत असाल तर 16 घेण्याची काही गरज नाही आहे। जर तुम्हाला हवा करायची असेल तर तुम्ही घेऊ शकता। तुमचे मित्र आहेत, त्यांचे किडनी आहेत, त्यांची जागा आहे, तुम्ही विका, बिंदास घ्या, काही टेन्शन नाही। तर तुम्ही बघत असाल की मी आयफोन जो आहे तो एकदम उघडा नागडा पकडलेला आहे, तुम्हाला असं वाटत असेल की अचानक पडला फुटला, तर चिंता नाही, आपण ह्या फोनला इन्शुरन्समध्ये कव्हर केलेलं आहे। हे फोन मी बिंदास आता कोणाच्या बी घरी जाऊन चार्जिंग करणार आहे, कसं पण वापरणार आहे, कसं पण घासणार आहे, कारण ह्यासाठी इन्शुरन्ससाठी वेगळे 20,000 रुपये दिलेले आहेत। आमचे जे ग्रुप मेंबर्स आहेत त्यांच्यावर आमचा पूर्णपणे विश्वास नाही आहे। कोणी कधीही फोन हवेत फेकू शकतं आणि फुटू शकतं, म्हणून आम्ही इन्शुरन्स पण केलेला आहे। माझा दुसरा फोन तुम्हाला दाखवतो, याला मागणं पूर्ण सगळीकडनं चड्डी बनेन सगळं घातलेलं आहे। जसं तुम्ही आता इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग चालू आहे रील, कौन से कलर की चड्डी पहनी आहे, तर याला व्हाईट कलरची चड्डी घातली आहे। याला का घातली नाही तर हे जे इन्शुरन्समध्ये कव्हर केलेलं आहे, हे जे चड्डी आहे इन्शुरन्सची सगळ्यात मोठी बरमुडा घातलेली याला। ह्याच्यात जर तुम्हाला डेटा स्टोअर करण्यासाठी जी मेमरी पाहिजे आहे, जे मेमरी घेणार आहे ते 128 पासून पण चालू आहे। जर तुम्ही प्रो घेत असाल मग ते 128 पण तुम्हाला पुरणार नाही, उतू जाऊन साडणार आहे। तुम्ही परत तिथंच येणार आहे, माझ्याकडे डेटा नाही, माझ्यात शूट करू नको, माझ्यात जागा नाही, एअरड्रॉप कर, हे घरात बॅकअप काढ, ह्याच्यातच तुम्ही दिवस तुमचा जाणार आहे। जर तुम्हाला घ्यायचं असेल आणि तुम्ही 1-1.5 लाख खर्च करणारच असाल तर 512 किंवा 1 TBची घ्या। लोक चंद्रावर गेलेत पण यांचं चार्जिंग काही अजून होईना झालं फास्ट। नुसतं बॅटरी, नुसतं ते डब्बाचं महाग आहे, ते चार्जिंगचे डबे 2-2 हजारला आहेत, त्याचे वायरी 2-3 हजारला आहेत, ते एवढं सगळं घेऊन पण याचं चार्जिंग स्लोच आहे। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा। तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या मित्राची एक किडनी आम्ही काढून हे फोन घेतलेला आहे, त्याची जागा विकून आम्ही हे फोन घेतलेला आहे। आता सध्या मॅक मिनी लॉन्च झालेला आहे, मग त्यासाठी मला अजून एक किडनी लागणार आहे। मी त्याला फोन करतोय, ती किडनी आपण अरेंजमेंट करू आणि दुसरी कुठली जागा आहे का विकायला तेही बघू। चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटा दाबा विसरू नका।